की हळूहळू तो टप्प्याटप्प्याने प्रत्येक गोष्ट दाखवते. की एकदम दाखवलं तर तुम्ही लोक या पृथ्वीवरचे लोक कन्फ्युज होऊन जातील, म्हणून तो टप्प्याटप्प्याने एक गोष्ट दाखवते. आणि आता पुढचा टप्पा आपण पाहणार आहोत. योहान तिथंच उभा आहे ज्या ठिकाणी आपण पाहिलं आत्म्याने संचालित होऊन तो स्वर्गात गेलेला आहे. आणि त्यांनी प्रथम वाणी जी ऐकली येशू ख्रिस्ताची करण्याच्या ध्वनीसारखी होती, जे 9व्या प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि मग त्यांनी मागं वळून पाहिलं आणि येशू ख्रिस्ताचं दर्शन झालं त्याला, आणि येशू ख्रिस्तान त्याच्यामध्ये संभाषण झालं. अजून तो तिथंच उभा आहे, नीट लक्षात ठेवा. तो पृथ्वीवरती आलेला नाहीये. 4थ्या अध्यायामध्ये जाऊया आता. 4था अध्याय प्रकटीकरणाच्या 4थ्या अध्यायामध्ये मी यासाठी सांगत आहे तुम्हाला की आता तुम्हाला 4था अध्याय कळेल. योहान तिथंच उभा आहे. आता पुढच्या काय घटना घडणार आहेत ना ते आपण पाहूया. यानंतर मी पाहिले, तू पहा स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले, आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्या बरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ओके, आता तो म्हणतो पाहिले. कुठल्या गोष्टीनंतर पाहिले? 7 पत्र ज्यावेळेस झालेली, आपण एकच पत्र पाहिलेले, जे 7 पत्र झालेले. तिसरा पहिला अध्याय येशू ख्रिस्ताचा प्रकटीकरण आहे. 2-3 काय पत्र आहेत, 7 मंडळीचे पत्र आहेत. ओके, आपण एकच पत्र पाहिलं, असे 6 पत्र अजून आहेत. नंतर तो म्हणतो यानंतर म्हणजे येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस संपूर्ण पत्राचं प्रकटीकरण दिल्यानंतर, म्हणजे शेवटची मंडळी कुठली इथं लवदिकिया मंडळीनंतर 7व्या मंडळीनंतर तो म्हणतो यानंतर मी पाहिले, तो पहा स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले. आता काय झालेले? स्वर्गामध्ये तो तिथेच आहे. तिने काय पाहिले? एक दार उघडलेलं पाहिलं. आणि तो काय म्हणतोय? दार उघडलेलं पाहिलं. आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती. प्रथम कधी तिने वाणी ऐकली? पहिल्या अध्यायाच्या 10वं वचन वाचा. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचलित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. ओके, आता ह्या मी का तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो इथं, कारण मोस्टली जे लोक आहेत, प्रीचर आहेत, मी कोणाबद्दल दोष देत नाही इथं, पण मी त्यासाठी सांगतो प्रकटीकरण समजून घेताना आम्हाला कुठली गोष्ट कशाबरोबर रिलेटेड आहे ना हे समजणं गरजेचं आहे. आता काही लोक काय म्हणतात, ही करण्याची वाणी म्हणजे हे स्वर्गारोहण आहे. नीट लक्षात घ्या, हे काय म्हटलेले? करण्याची वाणी म्हणजे काय? स्वर्गारोहण आहे. की शेवटला जो कर्ण ऐकल त्यावेळेस, जे थेसलोनिकरास पत्र आपण पुढे पाहणार आहोत, ते की जे तुतारीचा नाद किंवा बरं ते वचन काढूया आपण, म्हणजे तुम्हाला कळलं. कारण आज्ञाध्वनी, आद्य दीपदारांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहे ते पहिल्याने उठतील. हा इथं काय दिलेलं आहे? देवाच्या तुतारीचा नाद म्हणजे कर्णा, शेवटला कर्णा ज्याला म्हटलेले ना त्याच्याबद्दल म्हटलेले. आता इथं आपण पाहतो की मी त्यासाठी सांगितलं, अनेक लोक याला स्वर्गारोहणाबरोबर तुलना करतात, या स्वर्गारोहणाबरोबर कम्पेअर करतात की इथं मंडळीचं स्वर्गारोहण आहे. बरोबर आहे, कारण इथं काय कर्णा म्हटलेले, बरोबर आहे ना? पटतंय तुम्हाला? इथं कर्णा म्हटलेलं आहे. पण मला सांगा 1:9 मध्ये प्रकटीकरणाच्या तिथंही कर्णा आहे. मग तिथं रॅप्चर न करता इथं रॅप्चर कसा म्हणता तुम्ही? कळतंय तुम्हाला? म्हणजे काय माहिती का, ती वाणी आहे करण्याची, हे रॅप्चर नाहीये प्रकटीकरणाचं. दुसरं, हा एक पॉइंट झाला. दुसरा की तो काय म्हणतो, त्यानंतर मी पाहिले. आता जर मंडळी उचलली गेली तर मंडळी एकटी आहे का अनेक आहे? अनेक आहे ना. पण इथं योहान काय म्हणतो, यानंतर मी पाहिले. मी म्हणजे तो एकटाच आहे ना. पुढं परत वाचा पहिलं वचन.
हा 4था अध्याय प्रकटीकरणाचा 4था अध्याय पहिलं वचन. यानंतर मी पाहिले, तो पहा स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले. मला दिसले. कोणाला दिसले? मला. आता इथं मंडळीचं रॅप्चर कसं होईल? मंडळीला दिसलं असं म्हणायला पाहिजे. मला दिसले म्हणजे योहान कोणाबद्दल बोलतोय? बरोबर आहे ना? पटतंय का नाही तुम्हाला? कारण इथं अनेक लोकांनी रॅप्चर म्हणून म्हटलेलं. अनेक सेवक इव्हन पुण्यामध्ये पण मी त्यासाठी सांगतो, मी कोणाला काही बोलत नाहीये. जो त्याच्याप्रमाणे सांगतोय, पण मला ज्याप्रमाणे देवाचं उलगडन झाले त्याप्रमाणे मी सांगतोय. रॅप्चर कधी आहे आपण पुढे पाहणार आहोत. पण इथं काय सांगितलं की पहिल्या वर्षापासून मी पाहिले. ओके, पहा तिथं मी नाही सांगत, तिथं स्वतः तुम्ही वाचा. मी पाहिले स्वर्गात दार उघडलेले मला दिसले. नंबर 2 मला. ओके, पुढं. आणि जी वाणी मी प्रथम ऐकली. जी वाणी मी प्रथम ऐकली होती. कधी ऐकली त्यांनी? प्रगटीकरणाच्या 1:9 मी प्रथम ऐकली होती. ती माझ्या बरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. कारण्याच्या ध्वनीसारखी होती. बरोबर आहे. म्हणजे कारण्याच्या ध्वनीसारखी वाणी आहे. आणि एक ख्रिस्ताची वाणी कशी आहे माहिती का? कारण्याची वाणी वेगळी आहे. येशू ख्रिस्ताची वाणी कशी आहे माहिती आहे? प्रगटीकरणाच्या पहिल्या अध्यायामध्ये जावा. आता येशू ख्रिस्ताची वाणी बघा इथं कशी दिलेली. 15वं वचन. त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळी सोनपितळेसारखे होते. हा, हे कोणाचं आहे? प्रगटीकरण. येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण. ओके, हा पुढं. आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी होती. हा, येशूची वाणी कशी आहे? जलप्रवाहाच्या वाणीसारखी. आणि इथं काय म्हटलेले? कारण्याची वाणी. कारण्याची वाणी म्हणजे परमेश्वराकडून असलेली वाणी. कळतंय? तो स्वर्गाच्या त्या स्थानात उभा आहे जो प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायामध्ये आहे. बरोबर आहे? कारण तो मी पाहिले, मला दिसले, मी ऐकले, ती माझ्या बरोबर बोलणाऱ्या कारण्याच्या ध्वनीसारखी होती. ती मला म्हणाली, हा पुढे वाचा. तर मी पाहिले, तो पहा स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले. आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्या बरोबर माझ्या बरोबर. पहा परत काय म्हणतो तो? माझ्या बरोबर. आता माझ्या बरोबर म्हटल्यावर इथं मंडळी का? बरोबर आहे. हा, माझ्या बरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये. इकडे वर ये. सिंगल येते. इकडे वर या असं नाही म्हणत तो. इकडे वर ये एकट्याला म्हणतोय तो परमेश्वर. इकडे वर ये. वर ये म्हणजे उच्च स्थान आहे अजून. आता तो ज्या स्थानामध्ये उभा आहे ना, तिथून वरती जायचंय. पहा, जुन्या करारामध्ये त्यावेळेस परमेश्वराने मोशेला स्वर्गाचं प्रतिरूप जे मंदिर दाखवलं होतं, त्याच्यामध्ये किती स्थान होते जुन्या करारात? 3 स्थान होते. कुठले स्थान? अंगण, पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान. बरोबर आहे. म्हणजे तो आता खाली उभा आहे पवित्र स्थानामध्ये. आता परमेश्वर काय म्हणतो? इकडे वर ये. वर ये म्हणजे खाली जाण्या म्हणत तो. वर ये म्हणजे अजून उच्च स्थान. कळतंय ना? आता समजा मी इथून खाली कोणाला बघतोय, मी काय म्हणणार? वर ये. वर ये म्हणजे त्याला वर चढावं लागेल ना. बरोबर. दार उघडलेले, एक दार उघडलेलं पाहिला असं तो म्हणतोय. म्हणजे आता जे काय पुढे दाखवायचंय, म्हणजे मोशेच्या वेळेस परमेश्वराने 3 स्थान दाखवले होते स्वर्गाचे प्रतिरूपाचे: अंगण, पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान. आणि त्यानुसार अंगणामध्ये फक्त जे सेवक असायचे त्या अंगणामध्ये, किंवा जे अर्पण करणारे किंवा मंडळी, सामान्य मंडळी या अंगणामध्ये असायची. पवित्र स्थानामध्ये याजक लोक, या जे निवडलेले जे लोक लेवी कुळातले असायचे ते पवित्र स्थानामध्ये. आणि परम पवित्र स्थानामध्ये फक्त महायाजक जो असायचा ना, तो वर्षातून एकदाच जायचा परम पवित्र स्थानामध्ये. अशी रचना होती जुन्या करारात. इथं पण तशीच रचना आहे. आता तो कुठं चाललाय? परम पवित्र स्थानात. इकडे वर ये असं म्हणतोय. बरोबर आहे. म्हणजे वरच्या स्थानात, म्हणजे काही गोष्टी पवित्र स्थानात त्यांनी पाहिल्या जे येशू ख्रिस्ताबरोबर संभाषण केलं. त्या काय होत्या? 7 मंडळीला पत्र. आता वाचलं ना आपण. आता ह्याच्यानंतर जे काही दाखवायचंय
ते त्याला परमपवित्र स्थानात परमेश्वर दाखवणार. कळतंय तुम्हाला? ते उच्च स्थान आहे. म्हणून तो आता ह्याच्या पुढचं जे गोष्ट दाखवणार आहे येशूने मंडळीसाठी दाखवलं ते 1 ते 3 अध्यायामध्ये आहे. पण ह्याच्यानंतर जे मला पुढच्या गोष्टी दाखवायच्या त्यासाठी तुला काय करावं लागेल? परमपवित्र स्थानात यावं लागेल. प्रेज गॉड. म्हणून तो होतो इकडे वर ये. हा म्हणजे ज्या गोष्टी यानंतर घडून आल्या पाहिजे त्या मी तुला दाखवेन. हा या गोष्टी घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवेल. पण ते स्टेटमेंट जे आहे ना पहिल्या अध्यायामध्ये पण बरोबर आहे. जे घडून येणार आहे ते म्हणजे काही गोष्टी येशू दाखवतो आणि काही गोष्टी कोण दाखवणार आहे? परमेश्वर दाखवणार आहे. बरोबर आहे. आणि काही गोष्टी येशू स्वतःचा गौरव कसा करेल? करू शकणार नाही. परमेश्वराला दाखवायचं की येशूचं स्थान काय स्वर्गात. बरोबर आहे ना. आता मी इथं एखादा आता कोणतरी उमेदवार आहे, पुण्याचा कोणतरी उमेदवार आहे, तर त्याच्यासाठी कोण येतात? बाहेरून मोठे मोठे नेते येतात आणि ते काय सांगतात? पहा हा उमेदवार आहे, हिने खूप चांगलं केलंय, हिने खूप असं केलंय तसं केलंय, तुम्ही ह्याला काय करा? मतं द्या. म्हणजे तो वरचा कोण मिनिस्टर असतो ना तो त्याचं कौतुक करतो. इथं परमेश्वर आता येशूचा ज्याला म्हणतो ना राज्याभिषेक करणारे ती वेळ जे येशू स्वर्गारोहणामध्ये उचलला गेला. ज्यावेळेस प्रेषितांच्या कृत्यामध्ये येशू त्या ढगावरती बसून वरती उचलला गेला माहितीये का तो? तर त्यावेळेस उचलला गेल्यानंतर स्वर्गामध्ये काय झालं ते प्रगटीकरण. म्हणजे आता परमेश्वराला येशूचं स्थान तुम्हाला मला दाखवायचं की येशूचं स्थान स्वर्गामध्ये काय आहे, येशूचा गौरव स्वर्गामध्ये काय आहे. परमेश्वर येशूच्या नावाला या येशूच्या स्थानाला किती महत्व देतोय ना हे परमेश्वर दाखवते. आता येशू स्वतः नाही म्हणणार मी असं केलं मी तसं नाही. परमेश्वर पिता त्याचा गौरव करतोय. प्रेज गॉड. म्हणून त्यावेळेस आम्ही स्वर्गात जाईल ना त्यावेळेस परमेश्वर पिता आमचं सुद्धा गौरव करतो. प्रेज गॉड. कळतंय तुम्हाला? का आम्हीच जाऊन सांगायचं हो देवा तुझ्यासाठी आम्ही एवढं चर्च केलं, घरं केलं, हिलिंग केलं, कसं केलं, मग त्याला काय अर्थ आहे का? म्हणून येशू काय म्हणतो की स्वर्गात गेल्यावरती अरे माझ्या भल्या दासा आहे ना वचन की तू माझ्यासाठी पृथ्वीवरती एवढं केलं म्हणून तू आशीर्वाद देतो. कोणीतरी आपलं कौतुक करायला पाहिजे ना ते आपण केलेल्या कामाबद्दल. बरोबर आहे. म्हणून हे स्वर्गातलं ते स्थान आहे. म्हणजे हे जे 4था अध्याय जो आहे ना हा स्वर्गारोहण नाहीये इथं. कारण आपण पाहिलं करण्याची ध्वनी इथं सुद्धा आहे तिथं सुद्धा आहे म्हणजे सेम ध्वनी. दुसरी गोष्ट योहान एकटाच आहे तिथं. मी किती वेळा आहे बघा तिथं. पहा जर तसं पाहिलं तर आपण पहा मी 1 इथं पाहतो तर मला दिसले 2, मी प्रथम वाणी ऐकली 3, माझ्या बरोबर 4, नंतर आपण पाहतो यानंतर अरे मी तुला दाखवेल 5 आणि 7 वेळा मी म्हटलेले तिथं. म्हणजे हा कोण आहे? योहान एकटाच. कळतंय तुम्हाला? म्हणून हे स्वर्गारोहण नाही, हे स्वर्गारोहण पुढे येणार आहे. मी हे का सांगतोय तुम्हाला की अनेक लोक बोलतात, मी त्यांना बोलत नाहीये. कारण काय की त्या जसं आत्मा सांगतो त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ते शिक्षण देणं गरजेचं आहे. ओके पुढे आपण पाहूया. आत्मेने सांगितलं तो पहा स्वर्गात आहे. हा आता स्वर्गाची रचना कशी आहे, स्वर्गामध्ये रचना कशी आहे ते आपण पाहूया. हा लागलाच मी आत्म्याने संचलित झालो तो पहा स्वर्गात राजासन मांडलेले होते आणि त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता. प्रेज द लॉर्ड. आता हे काय राजासन मांडलेले म्हणजे तो राज्य दरबार आहे आणि त्या राजासनावरती कोण बसलेला आहे? कोणी एक म्हणजे परमेश्वर पिता बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर पिताच चेहरा दिसत नाही तिथं पण तो प्रकाशमान आहे. त्यांनी स्वतःला काय केलंय? आच्छादन करून घेतलेले. म्हणून योहान तो स्पष्टपणे चेहरा पाहत नाही. म्हणून तो कोणी एक बसला आहे त्याच्याभोवती संपूर्ण ग्लोरी आहे, ज्याला म्हणतो ना गौरव आहे. परमेश्वराभोवती गौरव माहिती ना, गौरव आहे. म्हणून म्हटलं की परमेश्वराचा चेहरा कोणी पाहू शकत नाही कारण तो
मोसेला म्हटलं ना तो की माझा चेहरा तू पाहू शकत नाही, कुठलाही मानव माझा चेहरा पाहू शकत नाही, कारण माझा चेहरा पाहणारा मनुष्य काय होईल, भस्मावेल, मरून जाईल तो. म्हणून इथं त्यांनी स्वतःला कव्हर करून ठेवलेले, ग्लोरी करून ठेवलं, म्हणजे आवरणाखाली तो स्वतःला झाकून ठेवलेले त्यांनी. प्रेज द लॉर्ड. आणि मग तो काय म्हणतो इथं की ते स्वर्ग सिंहासनावरती कोणी एक बसलेला मला दिसला. जो बसलेला होता तो दिसण्यात यास्प्रे व सारदी या रत्नासारखा होता. राजसनाभोवती दिसण्यात पाचेसारखे मेघ दृश्य होते. प्रेज द लॉर्ड. पहा इथं वचन काय सांगते इथं की राजसनावर कोणी एक बसला होता, तो दिसण्यात कसा होता, यास्पे सारदीस रत्नासारखा होता म्हणून म्हटलेले. रत्न चमकणारा असं अवयव, चमकणारा असं बोले होतं. प्रेज द लॉर्ड. आणि वचन सांगते राजसनाभोवती काय होतं, राजसनाभोवती पाचेसारखे मेघ धनुष्य होतं. मेघ धनुष्य होतं. प्रेज द लॉर्ड. आता हे मेघ धनुष्य, हे जे मेघ धनुष्य आहे हे आपण कुठं पाहिलेले मेघ धनुष्य? नोहाच्या काळात मेघ धनुष्य पाहिलं. म्हणजे नोहाच्या काळात मेघ धनुष्य का परमेश्वराने ठेवलेलं होतं, कारण नोहाच्या काळामध्ये मनुष्य अतिदुष्टाई, जात जुलूम, भ्रष्ट आणि ज्याला म्हणतो ना पाप करत होता तो. आणि मानवाचे अंतःकरणातले वचन म्हणजे विचार जे आहे हे सारखे दुष्ट प्रवृत्तीचे होते. आणि मग परमेश्वराने काय केलं, त्यावेळेस काय केलं, फ्लड आणला, या ज्याला म्हणतो पूर आणला. आणि त्या पुराने काय झालं, संपूर्ण पृथ्वी काय झाली, जलमय झाली. आणि मग तो परमेश्वराने करार केला की अशा प्रकारचा जलप्रलय मी काय करणार, पुन्हा आणणार नाही. म्हणून एक जे मेघ धनुष्य आहे ना, एक मेघ धनुष्य जे आहे ना हे स्वर्गात आहे. का, कारण ज्या पृथ्वीवरती परमेश्वराने जो करार केलाय ना त्याची आठवण परमेश्वर ठेवतोय. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर काय करतोय, त्याची आठवण ठेवतोय की मी ह्या जगाला परत जलप्रलयाने नष्ट करणार नाही. पण आज अनेक मानव जे आहे ना मेघ धनुष्य बघतात, विश्वासणारे सुद्धा मेघ धनुष्य बघतात, पण त्या आठवण करतात का हे मेघ धनुष्य कशासाठी आहे, करतात कधी आठवण? तुम्ही मेघ धनुष्य बघितलं असं म्हणता, पाय नोहाचं चिन्ह दिसतंय, आपण म्हणतो वा काय रंग आहे, छटा सात, आपण म्हणतो का परमेश्वराने का ठेवले, अतिदुष्ट आहे, पाप करू नका. मानवाच्या अंतःकरणात जे विचार होते एकसारखे दुष्ट येत होते, म्हणून परमेश्वराने मनुष्य उत्पन्न केल्याचा वचन सांगते. त्याला परमेश्वराची दुष्टाई फार आहे, फार आहे. त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात. येणाऱ्या सर्व विचार कल्पना एकसारख्या काय असतात, वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. बापरे. परमेश्वराने मानव उत्पन्न केल्याचा त्याला काय झाला, अनुताप झाला, खेद झाला. एवढी दुष्टाई भयंकर होती. आणि म्हणून परमेश्वराने काय डिसिजन केलं की आता परत मी तशा प्रकारे जलप्रलयाने नाश करणार नाही. पण अनेक अविश्वासनाने, या विश्वासनाने सुद्धा त्या कराराचा आदर करतात का? त्या आज सुद्धा जगातून पापाबद्दल लोकांच्या अंतःकरणामध्ये त्या जलप्रलयाची आठवण येते का? नाहीये. पण परमेश्वर मात्र आठवण ठेवतो, या जलप्रलयाप्रमाणे मी परत जलप्रलय आणणार नाही. म्हणून ते मेघ धनुष्य तिथे. म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला पूर्ण मेघ धनुष्य दिसतंय का? कसा मेघ धनुष्य दिसतंय आपल्याला? अर्धाच दिसतंय ना. मग तुम्ही विचार करता अर्ध कुठे आहे? अर्ध इथं स्वर्गात. कळलं? झालं का बोल? अर्ध देवाकडे आहे ना, अर्ध पृथ्वीवरती ठेवलेले. माणसाने पण आठवण करावी, परमेश्वराने पण आठवण ठेवावी. परमेश्वर आठवण ठेवतो पण माणूसच विसरून जातो. प्रेज द लॉर्ड. कळतंय तुम्हाला? एवढं गहन सत्य आहे त्यामध्ये. हा पुढं आता जाऊ.
सिंहासनावरती पाचेसारखा परमेश्वर बसलेला आहे आणि तो योहानाला काय म्हणतो, इकडे वर ये. तो का वर यायला लावतो त्याला, पण येशूच्या रक्तामुळं खंडणी भरून प्राप्त जे मानवाची सुटका झालेली आहे पापापासून. पूर्वी मी तुम्हाला सांगितलं, पूर्वी पृथ्वीवरच्या मोशेच्या काळात त्या जुन्या करारामध्ये परम पवित्र स्थानामध्ये केवळ महायाजक इस्रायल मधला महायाजक एकच असायचा. महायाजक पश्चातापाच्या सणाला म्हणजे 7व्या महिन्याच्या 10व्या दिवशी एकदाच रक्त शिंपडण करायला, कोशासमोर रक्त शिंपडण करायला एकदाच परम पवित्र स्थानात जायचं. त्याच्यासाठी सुद्धा कडक नियम, अटी आणि नियम आणि कायदे असायचे. त्याला कशा प्रकारे वाचायचे सर्व जुन्या करारामध्ये तुम्ही वाचा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ते पृथ्वीवरच्या परम पवित्र स्थानात जायच्यासाठी एवढे रिस्ट्रिक्शन होते. रिस्ट्रिक्शनला काय म्हणतो आपण, एवढे बंधन कायदे होते तिथं. पण योहानासारखा सामान्य माणूस येशूच्या रक्तामध्ये धुतला गेल्याने सरळ पवित्र स्थानात, स्वर्गाच्या परम पवित्र स्थानात प्रवेश करतोय. किती मौल्यवान रक्त आहे. सरळ परमेश्वराच्या परम पवित्र स्थानात जातोय. आणि परमेश्वराने का बोलवलं माहिती का, की परमेश्वर सांगतोय की येशूच्या रक्ताचं सामर्थ्य एवढं आहे की सामान्य व्यक्ती सुद्धा आता माझ्यापर्यंत येऊ शकतो. परम पवित्र स्थानात, पृथ्वीचं नाही, स्वर्गातल्या परमेश्वराच्या सिंहासनासमोर तुम्ही मी उभा राहू शकता येशूच्या नावात. हे दाखवतोय तो. ते तुम्हाला हे असं दिसतंय साधं, पण हे साधं नाहीये. एवढं सामर्थ्य येशूच्या रक्तामध्ये. आणि योहानाद्वारे तो कळवतोय की स्वर्गाची रचना कशी, स्वर्गामध्ये काय काय गोष्टी हे परमेश्वर पाहतो की सामान्य लोकांना सुद्धा कळावे स्वर्गाची रचना कशी. माझी काय करायची इच्छा आहे, माझी काय करायची योजना आहे, येशूचं स्वर्गामध्ये पोझिशन काय हे परमेश्वराला सांगायचे. तिथं पुढं राजसनाभोवती 24 आसने होती आणि त्या आसनावर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले 24 वडील बसलेले होते. हा, आता हे 24 ही सांकेतिक संख्या आहे. 24 म्हणजे 12 जुन्या करारातले वंशज आणि 12 नवीन करारातले शिष्य. कळतं तुम्हाला 24 आकडा कुठून आला, 12 झाला. ओके, आता हे 24 हा जणू काय राजदरबार आहे. काय आहे, परमेश्वराचं राजदरबार आहे. या राजदरबार मध्ये परमेश्वर बसलाय आणि वडील बसले. नीट लक्षात घ्या, बसलेले. हा, पुढं राजस्थानाच्या आतून विजावाणी व मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या 7 मशाली राजासनापुढे जळत होत्या. हा, एक मिनिट. राजासनाच्या आतून म्हणजे जो राजासन होता, परमेश्वर ज्या सिंहासनावरती बसला होता त्याच्या आतून काय निघत होत्या, विजा चमकत होत्या. म्हणजे ते जे सिंहासन आहे ना, ते जिवंत सिंहासन आहे. कळतंय का तुम्हाला, ते लाईव्ह सिंहासन आहे. विजा चमकत होत्या म्हणे. अशावरती परमेश्वर विराजमान झालेला आहे, अशा सिंहासनावरती. ओके, आणि वचन सांगतंय की मेघगर्जना होत होती तिथून, त्या सिंहासनामधून. म्हणजे स्वर्गामध्ये निर्जीव काही नाहीये, सर्व सजीव आहे. कारण स्वर्गामध्ये मरण नाहीये, मृत नाहीये. मृत ज्याला म्हणतो ना, मरते असं काहीच नाहीये. स्वर्गामध्ये सर्व जिवंत आहे. प्रेज लॉर्ड. बरोबर आहे. म्हणजे पक्षी सुद्धा तुमचा जमीन सुद्धा बोलू शकते, झाडं सुद्धा गाणी गातात. सिंहासन सुद्धा वचन सांगते की मेघधनुष्य मेघगर्जन आहे. प्रेज लॉर्ड. हे जिवंतपणाचं लक्षण आहे स्वर्गामध्ये. कारण स्वर्गीय स्थानामध्ये सर्व लाईव्ह आणि जिवंत आहे. मृत काहीच नाही. मृत पृथ्वीवरती आहे, स्वर्गामध्ये सर्व गोष्टी जिवंत आहे. ओके, हा. आणि पुढची गोष्ट अशी सांगितलेली आहे की त्या देवाचे 7 आत्मे आहेत. राजस्थानाच्या आतून विजावाणी व मेघगर्जना निघत होत्या. त्या पेटलेल्या 7 मशाली राजस्थानापुढे जळत होत्या.
त्या देवाचे 7 आत्मे आहेत. हा, आता हे देवाचे काय आहे? राजस्थानाच्या परमेश्वराच्या समोर काय आहे? 7 माशाली आहेत. पण ते माशाली कोण आहेत? देवाचे आत्मे. 7 समया पाहिल्या तुम्ही, हा सगळं लिंक आहे, जोडलेलं आहे. 7 समया म्हणजे कोण आहेत? 7 मंडळ आहेत. 7 तारे कोण आहेत? 7 देवदूत मंडळावरती नेमलेले. आणि इथं काय म्हटलेले? 7 मशाली. कळत आहे? समया नाही आहे, त्या मशाली म्हटलेले. मशाली काय आहे? देवाचे 7 आत्मे. आपण देवाचा एकच आत्मा ऐकलाय. किती आत्मा ऐकले? देवाचा पवित्र आत्मा ऐकलाय ना? आणि बाकीचे आत्मे ऐकलेत का तुम्ही? आहेत? इथं जर दिले तर आहे, बरोबर आहे. मग आहे तर मग ते कुठे आहे? काढा. यशायाचा 11वा अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये काढा. त्याच्या बुंध्याला. बुंध्याला. ईशाय म्हणजे कोण माहिती का? ईशाय म्हणजे कोण? कोणी सांगा? दाविदाचा वडील. दाविदाचा वडील, त्याचं नाव आहे ईशाय. हा, ईशायाच्या बुंध्याला तुम्हाला फुटेल. तुम्हाला फुटेल. त्याच्या मुळातून फुटलेली शाखा. त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. फळ देईल. परमेश्वराचा आत्मा. हा, आता ही फळ देणारा कोण आहे माहिती का? येशू ख्रिस्त पुढे येऊन देणार आहे. त्याबद्दल सांगतोय तो. कळते तुम्हाला? 5वं वचन वाचा. धार्मिकता त्याचे वेष्टन. येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलेले जो फळ देईल ना, तो कोण आहे माहिती का? धार्मिकता त्याचं वेष्टन. हा, सत्यता त्याचा कमरबंद व्हायचा. सत्यता त्याचा कमरबंद आहे. तो येशू ख्रिस्त आहे. ईशाच्या बुंध्याला म्हणजे येशू ख्रिस्त. आता एशिया काय? हा एशिया हे जे वचन आहे ना, हे जुन्या करारातलं आहे. भविष्य सांगतोय तो, बरोबर? की एक येणार आहे, देवाचा पुत्र येणार आहे पुढं, बरोबर आहे? त्याचं धार्मिकता त्याचं वेस्टर्न आहे, बरोबर आहे? कमरबंद आहे. आणि हा जो देवाचा पुत्र येणार त्याच्या बरोबर हे 7 आत्मे वाहणार आहे. ते 7 आत्मे कोण? दुसऱ्या वचनामध्ये लिहिलेले. हा, म्हणजे परमेश्वराचा आत्मा. ओके. नंबर 1 सुज्ञानाचा आत्मा. 2 समंजसपणाचा आत्मा. 3 सुसंकल्पाचा आत्मा. 4 सामर्थ्याचा आत्मा. 5 ज्ञानाचा आत्मा. 6 भयाचा आत्मा. 7 झाले. ते 7 आत्मे परमेश्वरासमोर ते पृथ्वीवरती पाठवण्यात आलेले येशू ख्रिस्ताबरोबर. म्हणून हे 7 आत्मे कोण आहे? जे परमेश्वराच्या समोर उभे राहतात. ते कळतं तुम्हाला? आपण एकच आत्मा. ते पवित्र आत्म्याचे वेगवेगळ्या प्रकार आहेत. ते पवित्र आत्म्याचे वेगवेगळ्या छटा आहेत त्या पृथ्वीवरती तुमच्या प्रत्येक लोकांसाठी पाठवण्यात आलेल्या. पण येशूचा भूमरा ज्यावेळेस येईल, म्हणजे येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल ना, त्याच्यातून मग हे जे छटा आहेत ना, त्या लोकांमध्ये फेमध्ये वाटल्या जाईल असे भविष्यवाणी. हे जे 7 आत्मे ना, आता हे पुढं पण येणार आहे. म्हणून मी ऑलरेडी तुम्हाला एक ऍडव्हान्स मध्ये सांगून ठेवलेले आता. हे कोणापुढे आहे? 7 आत्मे परमेश्वरासमोर उभे. हे कोणापुढे उभे? परमेश्वरासमोर उभे. अजून येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण झाले का इथं? नाही. अजून वाचले का आपण? नाही. पुढे जाऊया का? पुढे स्फटिकासारखा जणू काय काचेचे समुद्र होता आणि राजस्थानाच्या मध्यभागी व राजस्थानाच्या 4 बाजूस. आता 1 मिनिट. राजस्थानाच्या समोर हे राजस्थान आहे. राजस्थानाच्या समोर जे आहे ना, काचेचा स्फटिकासारखा एक समुद्र आहे, बरोबर? आणि हे राजस्थान जे परमेश्वराचे राजस्थान आहे ना, या राजस्थानाच्या खाली या जे राजस्थान परमेश्वराचं म्हणजे जे सिंहासन आहे, त्या सिंहासनाच्या खाली 4 प्राणी आहेत. कुठले वाचा जरा? खाली वाचा. सिंहासनाच्या पहिला प्राणी काचेचा समुद्र होता आणि राजस्थानाच्या मध्यभागी आणि राजस्थानाच्या मध्यभागी व राजस्थानाच्या 4 बाजूस. 4 बाजूस पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण 4 बाजूस 4 प्राणी जे राजस्थान कॅरी करतात. आता नीट लक्षात घ्या. हे राजस्थान आहे. या राजस्थानाच्या खाली जे आहे ना, हे 4 प्राणी राजस्थान होल्ड करतात. या राजस्थान उचलून धरतात.
कळते तुम्हाला? समजायला अवघड आहे. हे एचकेल मध्ये दिलेले, एचकेलच्या पुस्तकामध्ये त्याच्याबद्दल वर्णन केलेले. हा पुढं, हा चार पुढे व मागे अंगभर डोळे असलेले 4 प्राणी होते. पुढं माग अंगभर डोळे असलेले, अंगभर डोळे म्हणजे काय? ते पृथ्वीवरच्या प्रत्येक भागाला ते बघतात, पृथ्वीवरच्या प्रत्येक भागाचं ते निरीक्षण करतात आणि पृथ्वीवरच्या प्रत्येक भागाचं निरीक्षण करून काय करतात? पाहतो. स्तोत्र संहिता याचं 139 अध्याय 7 ते 12 मध्ये दिलेले. हे जे प्राणी आहेत ना, हे परमेश्वराला कुठलं ज्ञान देतात माहिती का? 139 निघून जाऊ. हा, दावीद कर, मी तुझ्या आत्म्यापासून कुठे निघून जाऊया? हा, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? हा, मी वर आकाशात चढलो तरी तू आकाशात चढलो, मी वर आकाशात चढलो तरी तुझी नेत्र काय करतात? मला बघतात. पुढं अधोलोकी मी आपले अंथरूण केले, अधोलोकात जरी गेलो तरी तुझे नेत्र मला बघतात. हा, तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडे तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तुझा हात मला चालवी, तुझा उजवा हात मला धरून ठेवी. अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख हो. म्हणजे तो म्हणतोय की आकाश, अधोलोक, पृथ्वी, अंतराळ आणि समुद्राच्या तळी सुद्धा परमेश्वराचे नेत्र तुम्हाला मला पाहतात, पाहू शकतात. कारण ते 4 प्राण्याच्या नेत्राद्वारे काय होतं? संपूर्ण सृष्टी, अंतराळ, अधोलोक सगळीकडे परमेश्वराचे नेत्र वाच करत असतात आणि परमेश्वराच्या नेत्रापासून कुणी लपू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. बरोबर? म्हणून परमेश्वराचा एक नेत्र इथं सुद्धा आता आहे, तो बघत आहे तुम्हाला मला. प्रेज द लॉर्ड. एवढ्या परिस्थितीमध्ये तुम्ही बसलाय आणि देवाचं वचन ऐकताय. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही स्वर्गाची रचना आहे. ही स्वर्गात सुद्धा तुम्हाला पाहिलं जातं. तुमचा व्हॉट्सअप नंबर तिथं पण आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही लपून राहू शकणार नाही आणि तुम्ही प्रत्येक काम जे करतात ते परमेश्वर पाहिल आणि चांगल्या कामाला परमेश्वर, जसं पत्रामध्ये दिलेले पत्र आपण पाहिले ना, येशू पत्र लिहितो की तू चांगलं काम केलं म्हणून परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करल. बरोबर? आणि जर वाईट काम केलं तर काय? तर परमेश्वर काय करेल? पश्चाताप करायची संधी सुद्धा देईल. दोन्ही चॉईस आपल्याकडे, म्हणजे आपण फायद्यामध्येच आहे. बरोबर आहे? पण वचन आपल्याला काय सांगते की दुष्कर्माचा मार्ग तू पत्करू नको, कारण आशीर्वादीपासून वंचित राहशील. म्हणून आपण चांगल्या मार्गात चाललं तर उगाचच जे अडखळण आहे, या सैतानाचे जे डावपेच आहे, यापासून आमची काय होईल? सुटका होईल, मुक्तता होईल. आणि म्हणून आपण नित्य निरंतर परमेश्वराच्या कृपेमध्ये, या परमेश्वराच्या दयासनाच्या आवरणाखाली चालणं. म्हणून भयाचा आत्मा म्हटलेले, परमेश्वराच्या भयाचा आत्मा, भीतीचा आत्मा नाही येतो. एक भयाचा आत्मा असतो, एक भीतीचा आत्मा असतो. भीती कोणाची असते माहिती का? सैतानाची भीती असते. सैतान भीती दाखवतो, असं होईल, तसं होईल, हे होईल, म्हणजे आधार दाखवतो. आणि परमेश्वर, सैतान काय करतो? भीती दाखवतो, तुझं वाईट होणार आहे, तुझं कल्याण होणार नाही, तुझा नाश होणार आहे, तुला सार्वकालिक जीवन मिळणार नाही, येशू तुला सोडून गेलेला आहे. हा भीतीचा आत्मा. पण भयाचा आत्मा म्हणजे काय माहिती का? भय म्हणजे एक रिस्पेक्ट असतो आमचा, आमच्या पित्याबद्दल. पण आमचं ज्यावेळेस आपण वडिलांकडे कुठल्या दृष्टीने बघतो, एखादा वडील घरामध्ये जर व्यसन करून येतोय आणि पट्ट्याने पोरांना मारतो, त्याला भयाचा आत्मा नाही म्हणत, त्याला भीतीचा आत्मा म्हणतात. पण एखादा वडील येतो, त्याला विचारतो, का बाबा असं का केलंस, ही चूक का केली, शाळेमध्ये असं मार्क तुला कमी का पडतात, का तू फेल झाला, आणि मग तू समजून घेतो तो वडील त्याच्याकडून. मग तो पप्पा मला असा असा प्रॉब्लेम आहे, मग तो ट्युशन लाव किंवा असं कर तसं कर, म्हणजे ते गायडन्स देतात. त्याच्या चुकाला ते मारत नाही, तर ते चुकाला काय करतात? ते योग्य प्रकारचं त्याला काय करतात? योग्य मार्गदर्शन करतात.
बरोबर. ते काय मग तो मुलगा काय करतो, आपल्या वडिलांचा काय करतो, भय म्हणजे रिस्पेक्ट, तो रिस्पेक्ट ठेवतो आणि तो काय करतो, आपल्या जे काय असेल ना आपल्या पित्याला सांगतो. त्याला म्हणतात भयाचा. कळतंय तुम्हाला भय आणि भीतीमध्ये? ओके, पुढे जाऊ. हा प्रकटीकरणाच्या अंगभर 4 प्राणी. आता हे जे 4 प्राणी आहेत ना, प्रकटीकरण याचा 4था अध्याय 7वं वचन. 4 प्राणी. आता 4 प्राण्यांची 4 विश्लेषण आहे. हे 4 प्राणी म्हणजे परमेश्वराचा स्वभाव आहे, एक प्रकारचा परमेश्वराचा स्वभाव दर्शवतो. ओके, हे 4 प्राणी कोण आहेत माहिती का? पहिला प्राणी सिंहासारखा. पहिला प्राणी कसा सारखा आहे? सिंहासारखा आहे. आता सिंह म्हणजे काय? तो जंगलाचा राजा असतो. बघ, येशू ख्रिस्ताला काय म्हटलंय? दाविदाचा, यहूदाचा, दावीद कुळातला, यहूदा कुळातला दाविदाचा सिंह, त्याला सिंह उपमा दिलेली, बरोबर. आणि सिंह हा पशुमध्ये जे पशु असतात त्याच्यामध्ये सिंह कसा असतो? श्रेष्ठ असतो, राजा असतो तो. ओके, त्याच्या हातीत प्राणी यायला घाबरतात, कारण ती सर्व टेरिटरी तशी असते. म्हणून त्याला येशूला म्हटलंय सिंह, राजा, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. सिंह काय करतो? छावे असतात ना त्याचे छोटे छोटे, त्याला शिकार करायला शिकवतो. तुम्ही आम्ही मी येशूचा छाव आहे, बरोबर आहे. आपण घाबरायचं नाही, सैतानाची शिकार करायची, आपण सैतानाला सोडायचं नाही, बरोबर आहे ना. शिकार करायला शिकवतो तो. आणि तो पण सिंह बरोबर असतो तुमच्या. छावे जरी हल्ला करत असले तरी सिंहाची वॉच असते, बरोबर. म्हणून सैतानाच्या कुठल्याही प्रॉब्लेमला, समस्याला, संकटाला येशू तुमच्या बरोबर आहे. तुम्ही टाकणार नाही, सोडणार नाही. तुम्ही कसे काय ती लढाई लढता हे तो बघत असतो. कारण जर आम्ही लढाई लढली तरच आपल्याला ट्रेनिंग मिळेल ना. आता तुम्ही पहा, आता ज्यावेळेस आम्ही या आर्मी मध्ये गेलो सिव्हिल मधून, तर आमचं 9 महिने फिजिकल ट्रेनिंग झालं. घरी मी कॉलेजला जात होतो, घरी मी उठायचो 6, त्याला 8, 8:30ला उठायचो. पण ज्यावेळेस आर्मी मध्ये गेलो 4 वाजता घरी बसले, सकाळी 4ला. काय झालं? सैन्यामध्ये भरती झाले होता मी. अरे म्हटलं कुठं आलोय? अंडरग्रुप कधी 4 बघितले नव्हते. का आता तुम्हाला देशासाठी निवडण्यात आलेलं आहे. तुम्हाला आता ट्रेनिंग तशा प्रकारे तुमच्यावरती आता देशाच्या संरक्षणाची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. 8:30ला टायमिंग सोडा, आता सकाळच्या 4 उठावं लागलं. झोप आमच्या आर्मीमध्ये अशी की मुश्किल 3-4 तास आम्हाला झोप मिळायची रात्री. पण ते शरीर तसं ट्रेन करावं लागतं. तुम्हाला फिजिकल ट्रेनिंग द्यावं लागतं, तुम्हाला मेंटली ट्रेनिंग द्यावं लागतं, तुम्हाला हत्याराचं ट्रेनिंग द्यावं लागतं, तुम्हाला युद्धाचं ट्रेनिंग द्यावं लागतं, खाण्यापिण्याचं सर्व ट्रेनिंग तुम्हाला द्यावं लागतं. कारण जंगलामध्ये तुम्हाला कधी कधी आमचे जे कॅम्प्स मध्ये आमचे जे ट्रेनिंग येते, पण ज्यावेळेस त्या ट्रेनिंग मधून तुम्ही बाहेर येता त्यावेळेस मग तुम्हाला सोल्जर मानण्यात येतं. तोपर्यंत तुम्ही रिक्रूट असतात. तुम्हाला जो कोर्स पूर्ण करतात त्याच्यानंतर तुम्हाला इंडियन सोल्जर म्हणून किताब मिळतो. म्हणून म्हटलेले ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात आलेलो आहे त्यावेळेस आम्ही रिक्रूट होतो, बालक. आता ज्यावेळेस आम्ही ट्रेनिंग घेतोय, संकटातून, त्रासातून, मारातून, आजारातून, सैतानाविरुद्ध युद्ध करून, विश्वासाची पारख करून, मानाचं नवीनीकरण, वाचनाच्या सामर्थ्यामध्ये बसून, अनेक प्रॉब्लेम समस्याला फेस करून, त्यावेळेस आम्ही काय होतो? छावे होतो येशू ख्रिस्ताची. पण तेच सांगितलेले कळतंय तुम्हाला? तो सिंह, तो एक परमेश्वराचं ते काय एक अंग आहे. ओके, म्हणजे कोण माहितीये का? गोऱ्याला ऑक्स म्हणतात इंग्लिश मध्ये, ऑक्स. आता गोरा हा पाळीव प्राण्यांमध्ये श्रेष्ठ असतो. सिंह पशुमध्ये श्रेष्ठ असतो, तर गोरा पाळीव प्राण्यांमध्ये श्रेष्ठ असतो. आणि पक्षी काय करतात? आपली ओझी काय करतात? गोऱ्यावरती टाकतात. मग तिथं म्हटलेलं अवकष्ट व भाराक्रांतिक लोक, येशू म्हणतो ना, तुमची ओझी कुठे टाका? मजवर टाका. आणि
गोऱ्याचं शिंग कशासाठी असतं? लढाईसाठी असतं. गोऱ्याला शिंग असतं ना, शिंग डेकोरेशन साठी नसतं, लढाईसाठी असतं. म्हणजे तो ओझी सुद्धा वाहतो आणि लढाई सुद्धा करतो. बरोबर आहे. म्हणून ते एक रूपक आहे परमेश्वराचं. पाळीव प्राण्यांमध्ये श्रेष्ठ, पशुमध्ये श्रेष्ठ सिंह, पाळीव प्राण्यामध्ये श्रेष्ठ गोरा. 2 प्राणी त्या सिंहासनाच्या खाली आहे. तिसरा प्राणी माणसाच्या तोंडासारखा. तिसरा प्राणी मानव, देवाचं प्रतिरूप, सृष्टीत सर्वात श्रेष्ठ आणि बुद्धी, ज्ञान, सामर्थ्य, इच्छा देवाची पूर्ण करणारा, देवाचं लेकरू. या पृथ्वी तलावरती सगळी सत्ता सामर्थ्य कोणाला दिलंय? देवाने आपल्या प्रतिरूपाला दिलंय. आणि म्हणून मानव सुद्धा एक ते मुख असलेला प्राणी त्या सिंहासनाच्या खाली आहे. पुढचा चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. गरुड पक्षात श्रेष्ठ असतं. आणि गरुड नेहमी खाली उडत नसतं, गरुड उंच उडत असतं. उंच जरी ठिकाणी असलं तरी त्याची नजर कशी असते? तीक्ष्ण असते. आणि गरुड काय करतो? आपल्या पंखावरती पिल्लांना बसवतो. कधी गरुडाला बघितलंय तुम्ही? पक्ष्यांना, पिल्लांना काय करतो? आपल्या पंखावरती बसवतो, उडत जातो आणि सोडतो त्यांना. ते हातपाय मारतात ते पण उडायला लागतात. ट्रेनिंग देतो तो गरुड. माहिती आहे तुम्हाला? हे अशा प्रकारचे 4 प्राणी जे आहेत हे परमेश्वराचं स्वभाव दर्शवतात. म्हणजे सिंह हा राजा आहे, बरोबर. गोरा हा ओझी वाहणारा आहे, पण वेळ पडली तर लढाई पण करतो. मनुष्य हा बुद्धिमत्तेने परमेश्वराचं प्रतिरूप आहे. शक्ती, सामर्थ्य, बुद्धी आणि या पृथ्वी तलावरती परमेश्वराचं राज्य याजक बनवण्यासाठी त्याला नेमण्यात आलेले. आणि गरुड हा उंच ठिकाणी असतो, दृष्टी तीक्ष्ण असते आणि आपल्या पिल्लांना सुद्धा काय करतो? तो पंखावरती उडायला शिकवतो. हे परमेश्वराचं रूपक आहे जे आम्ही स्वर्गामध्ये पाहतोय. पुढं त्या 4ही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगीण डोळ्यांनी भरलेले होते. आता बघा, जे प्राणी जे आहेत ते आतून बाहेरून कशाने भरले होते? डोळ्यांनी भरले होते, बरोबर. आणि त्यांना किती ते डोळे मी सांगितलेले तुम्हाला, पृथ्वीवरती सर्व गोष्टी पाहणार. आता हे जे पंख आहेत, किती पंख आहेत? 6. आता ते परमेश्वर इथं बसतोय, परमेश्वराच्या सिंहासनाखाली आहेत ते, पण ते तरी परमेश्वराला ते पाहू शकत नाहीये का? परमेश्वर परम पवित्र आणि परमेश्वर भस्म करणारा अग्नी. पण यशायाचा 6वा अध्याय 1-2 वचनामध्ये आपण पाहूया हे पंख कशा प्रकारे ते हे करतात. पावला त्या वर्षी प्रभू उच्च स्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. इथं उजया राजा ज्यावेळेस मरण पावला तेव्हा कुणी पाहिलं? यशायाने परमेश्वराला त्या सिंहासनावरती बसलेलं पाहिलं. जे सिंहासनाचं वर्णन प्रगटीकरणामध्ये मी आता तुम्हाला केलेले यशायाने पाहिलं जुन्या करारामध्ये. पण इथं योहानाने स्पष्टपणे आपल्याला चित्र दाखवले, कारण त्याला स्वर्गात उचलण्यात आलं. यशायाने पृथ्वीवरती पाहिले ते, बरोबर. त्याच्या जगाच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. त्याच्यात मंदिर व्यापून गेलं होतं परमेश्वराच्या जाग्यामुळे. म्हणजे प्रकाशित झालं होतं. म्हणून म्हटले ना पाचेसारखे, अग्नीसारखं असं त्याचं काय आहे? ते ओले आहे. पण तिथं दिले ना सारथीस, यास्पे सारखं त्याचं तेज आहे, बरोबर आहे. ओले आहे त्याचं, एवढा प्रकाशित आहे परमेश्वर. तो मंदिर व्यापून गेलेले सगळं. त्याच्या भोवताली सराफीन उभे होते. सराफीन उभे होते. हे जे सराफीन मी तुम्हाला सांगितले ना, यांना सराफीन म्हणतात. हे जे 4 प्राणी आहेत ना परमेश्वराच्या सिंहासनावर. सराफीनचा अर्थ काय होतो इब्री भाषेमध्ये? सराफीन म्हणजे अग्नी, अग्नीने प्रवाहित, त्याला म्हणतात सराफीन. म्हणजे त्यांच्यामध्ये अग्नी फिरत असतो. त्यांच्या संपूर्ण बॉडीमध्ये असा वर खाली अग्नी फिरत असतो. ते कधीतरी मी व्हिडिओ मास्टरांना पाठवून मी की कल्पनाने कसं त्यांनी व्हिडिओ काढलेले ते
संपूर्ण असे जे 6 पंख जे आहेत ना, त्या 6 पंखामध्ये म्हणजे त्या अग्नीने भरलेले आहेत. कारण परमेश्वरच एवढा भव्य दिव्य, परमेश्वर भव्य भस्म करणारा अग्नीवरती बसलाय आणि खाली काय बातम्याच्या गोळ्या थोड्या असणार आहेत, ते पण अग्नीने भरलेले आहेत. कळते तुम्हाला? कारण ते पण अग्नीने, म्हणजे अग्नी असेल तरच मग ते टिकू शकतात ना खाली. त्याला उचलून घेऊन चाललेत ते, ह्याला तर मी उचलून घेऊन चालले, पण ह्याच्या खाली कोण सगळे सराफीन आहेत, एक पुढे एक पाठीमध्ये, एक इकडे एक इकडं, आणि इथं परमेश्वर बसलेला आहे सिंहासनावरती. कळते? ते त्याचे जणू काय वाहन आहेत, रथ आहेत, तो त्या रथावरती परमेश्वर बसलेला आहे असं तो सांगतोय. कळते तुम्हाला? आता ह्याच्यापेक्षा जास्त वर्णन मी करणार नाही, कारण चित्र असतात तुम्हाला योग्य प्रकारे दिसतात. पुढे वाचा. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते, त्या प्रत्येकाला 6 पंख होते. करेक्ट आहे. त्यांना किती पंख होते? 6 पंख होते. जे 6 पंख आपण पाहिले. आताच मी तुम्हाला सांगितले परमेश्वराच्या सिंहासनाखाली उभे आहेत ते, तर परमेश्वराला पाहू शकतात का ते? नाही. मग ते 6 पंखाचा कसा उपयोग करतात बघा ते. दोन्ही ते आपले 2 झाकी, दोघांनी 2 पंखाने, किती पंख आहेत त्यांना? 6. 2 पंखांनी, म्हणजे जे वरचं पंखांनी ते काय करतात? आपलं तोंड झाकतात, म्हणजे ते परमेश्वराला बघू शकत नाही. दुसरं पुढं. दोघांनी ते पंख आपले 2 झाकी, दोघांनी आपले पाय झाकी, दोघांनी आपले पाय झाके. परमेश्वराला पवित्र आहे ना, त्यांचे पाय सुद्धा ते परमेश्वराला दाखवत नाही, तोंडाने पाहू शकत नाही, आणि पाय सुद्धा ते दाखवत नाही परमेश्वराला. एवढा परमेश्वर अति पवित्र आहे. म्हणून मोशेला म्हटलं ना की आपल्या वाहना काढून ठेव, जागा पवित्र आहे बाबा, झुडपाच्या तिथं आहे ना ईश्वराचा. तर म्हटलं जागा पवित्र आहे ती. आता परमेश्वर आहे भस्म करणारा अग्नी. बरोबर आहे. म्हणून ते एवढ्या जवळ असून सुद्धा दोघांनी तोंड झाकतात आणि दोघांनी पाय झाकतात, आणि दोघांनी आपले पाय झाकी व दोघांनी उडे ते आळीपळी मग उडे. बाकीचे किती आहे? 6 पंख आहे. 2 झाकतात, 2 खाली पाय झाकतात, आणि दोघांनी मधल्या पंखाने उडतात. कळतंय तुम्हाला? म्हणजे सिंहासन न्यायचं असेल एका जागेतून, एचकेल मध्ये तुम्ही पहा, एचकेलचा पहिला अध्यायामध्ये पूर्ण दिलेले आहे ते, मी त्याच्यामध्ये जात नाही कारण ते खूप डिटेल. एचकेलचा पहिला अध्याय आणि 10वा अध्याय घरी गेल्यावरती वाचा. त्याच्यामध्ये हे आता जे मी बोललोय ना ते तुम्हाला नीट कळायला लागेल. ओके. आता ते उडतात, 2 पंखांनी उडतात. कळतंय तुम्हाला? अशा प्रकारचं ते एक परमेश्वराचं सिंहासन एका पासून दुसरीकडे घेऊन जातात. पुढं प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांनी डोळ्यांनी भरलेले होते, आणि पवित्र 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 जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्वसमर्थ प्रभू देव असे ते रात्रंदिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाही. ते रात्रंदिवस काय म्हणतात परमेश्वराला? पवित्र 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 पवित्र. या पृथ्वी तलावरती आम्ही जरी येशूची या परमेश्वराची स्तुती आराधना केली नाही ना, तर परमेश्वराला काय फरक पडत नाही, कारण त्याला पवित्र पवित्र मानणारे स्वर्गामध्ये आहे. आणि त्या प्रत्यक्ष पाहता त्या परमेश्वराचं भव्य दिव्य तेज. बरोबर आहे ना? आपण ज्यावेळेस एखादा मोठा कोणीतरी मिनिस्टर, मोठा व्यक्ती येतो, बरोबर आहे, आणि ज्यावेळेस आम्ही त्याला भेटायला जातो, आणि ज्यावेळेस आम्ही त्याचं सिक्युरिटी बघतो, त्याच्या आजूबाजूची लोक बघतो, त्याचा अधिकार हुद्दा बघतो ना, त्यावेळेस आम्ही सुद्धा कसं होतो नाही का? आपण सुद्धा आदर तिथ्य करतो, आपण सुद्धा नम्र होतो. बरोबर. पण ज्याला म्हणतो ना आपण, जो कंटिन्यूस त्याच्या बरोबर राहतोय, बरोबर, जो कंटिन्यूस त्याच्या बरोबर राहतोय, त्याला त्याची पोझिशन एवढी माहिती आहे ना, म्हणून त्यांनी जे पद त्याच्यामुळं त्यांना जे गौरव प्राप्त होते. इथे सराफीने हे जे अग्नीने भरलेले, यांच्यामध्ये जे 6 पंख आहेत, किंवा ह्यांना जे सामर्थ्य दिले, ते कुठून मिळाले? त्यांना परमेश्वराने दिले ना त्यांना.
तर परमेश्वराचा गौरव करणारच ते, बरोबर. प्रेज लॉर्ड, बरोबर. कारण एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याच्या जो असिस्टंट असतो त्याला सुद्धा गाडी असते, त्याला सुद्धा बंगला असतो, त्याला सुद्धा सिक्युरिटी असते, कारण तो त्या पदावरती काम करत आहे. कळतंय तुम्हाला? मग हे परमेश्वराच्या पदात काम करणारे, सिंहासनाच्या भोवती काम करणारी लोक आहेत, त्यांना सुद्धा तेवढ्या गौरवाने परमेश्वराने काय केलेले, आशीर्वादित केलेले, आणि म्हणून ते परमेश्वराचा गौरव करतात. कळतंय का तुम्हाला की परमेश्वराचा गौरव काय करतो? परमेश्वरा, आमची लायकी नसताना तू आज आम्हाला एवढ्या मोठ्या पोझिशनवरती ठेवले. आज आम्ही पाहतो जगातील लोक, त्यांना परम पवित्र स्थानात यायची सुद्धा ऑथॉरिटी नाही, पण आज आम्ही तुझ्या एवढं जवळ, एवढ्या निकट उभा आहोत. पण हे 24 वेळेत सुद्धा काय करतात माहिती का? आपली जे मुकुट जे आहे, पुढं वाचा, राजस्थानावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे, त्याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव सन्मान व उपकार सुनी करतात, तेव्हा तेव्हा ते 24 वडील राजस्थानावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात, तो युगानुयुग जिवंत त्याला नमन करतात आणि आपले मुकुट राजस्थानापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभू आमच्या देवा, गौरव सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. प्रेज लॉर्ड. काय करतात तिथे की ते जे 24 वडील ते काय करतात? नमन करतात आणि आपले मुकुट काय करतात? त्याच्या पुढे ठेवतात. का? पण देवा, हा मान सन्मान तूच आम्हाला दिलेला आहे. प्रेज लॉर्ड, बरोबर. आज जरी आज आपण परमेश्वराने ज्या पोझिशनवर आपल्या कामावरती आपल्याला ठेवलेले, जे आपल्या घरामध्ये जी भरभराट प्रॉस्पेरिटी दिलेली, जे 4 लोक आपल्याला, ज्याला म्हणतो ना आपण इज्जत देतात, याचं 4 लोक आपल्याला ऍप्रिशिएट करतात, त्याच्यामध्ये आमचा गौरव नाहीये, तर परमेश्वराच्या सामर्थ्यामुळे ते आपल्याला गौरव देतात. म्हणून आम्ही परमेश्वराचे आभार मानायला पाहिजे की परमेश्वर आमच्या लायकीचे नसताना आम्हाला एवढी मोठी पद दिलेली, एवढं सुंदरसं घर दिलेले, एवढी सुंदरशी गाडी दिलेली, एवढं सुंदरशी लेकरं दिलेली आहेत, आम्हाला खायला प्यायला 2 वेळ दिलेले, सकाळचे पोहे सुद्धा दिलेले, संध्याकाळचा चहा पण आहे, चहा पण आहे ना, चहा पण वांग्याची भाजी, सांबार आणि भात झालेला आहे, पण चहा पण मिळणार आहे तुम्हाला. परमेश्वराचा गौरव करा. मास्टरांनी ही खोली ते घरासाठी करून वापरू शकले असते, पण आज तुम्ही मी बसलोय परमेश्वराच्या सेवाला अर्पण केलेले तुम्ही. मग परमेश्वर का त्यांना ह्याच्यावरती अजून तर बिल्डिंग काय नाही देणार? बरोबर. कारण तुम्ही एक पाऊल पुढे टाकल्यावर परमेश्वर म्हणतो, आम्ही पाऊलच टाकायला राजी नाही, तर परमेश्वर म्हणतो मी 10 पाऊल यायला तयार आहे. परमेश्वर 10 पाऊल येऊन थांबतो, पण आमचं एक पाऊल पडत नाही. परमेश्वर म्हणतो 10 पाऊल कधी टाकल, 10 पाऊल कधी टाकल. 40 वर्ष होतात तरी बाबा पाऊल टाकतच नाही, मागे टाकल पण पुढे टाकत नाही, बरोबर आहे. पण पुढे पाऊल टाकणं आपलं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस पुढे पाऊल टाकतात तेव्हा त्या 10 पावलाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. प्रेज लॉर्ड. पण हे स्वर्गातलं रहस्य म्हणून ते म्हणतात, हा जो मुकुट आम्हाला देण्यात आलेला आहे परमेश्वरा, याच्या मान सन्मानाच्या आम्ही लायकीचे नव्हतो, हे तुझ्यामुळे आम्हाला प्राप्त झालंय. आणि या परम पवित्र स्थानामध्ये या पृथ्वीचा निर्माण करता त्याच्या बाजूला बसायचं सिंहासन आम्हाला दिलेले असतो. परमेश्वराच्या सानिध्यात सिंहासनावर बसायची कोणाची लायकी हो, पण परमेश्वराने त्यांना बसवलेले. म्हणून ते परमेश्वराचे काय करतात? नमन करतात त्याला आणि त्याचा गौरव करतात. 4 प्राणी म्हणतात परमेश्वरा तुझं सिंहासन कॅरी करायला आम्ही लायकीचे आहोत, म्हणून आम्ही नमन करतो. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आणि देवाचा देव, एकच देव, त्या देवाच्या सिंहासनाखाली प्राणी काय देवाने त्याला त्यांना क्रिएट केलेले. म्हणून परमेश्वर ते काय करतात? देवाला काय करतात? नमन करतात. आता ह्या अध्यायामध्ये कुठंच तुम्हाला येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण दिसत नाही. ओके, आता शेवटचं ते वचन वाचूया. शेवटी गौरव सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. प्रेज लॉर्ड.
तू सर्व निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. परमेश्वराने काय निर्माण केलं? ही सृष्टी निर्माण केली. ही संपूर्ण सृष्टी परमेश्वराने निर्माण केली. पहा इथं एक लक्षात घ्या, इथं पूर्वी काय होते, इथं पिता पुत्र पवित्र आत्मा उत्पत्तीमध्ये दिसलेले. पिता पुत्र पवित्र आत्मा, पूर्वी पिता पुत्र पवित्र आत्माच होते. मग परमेश्वराने काय केले? देवदूत निर्माण केले. मग त्या देवदूतांमध्ये कोण होता? लुसिफर होता, मिखाएल होता आणि गॅब्रिएल होता. ह्या कशामध्ये तुम्ही पाहताय. पण लुसिफरला काय केलं? खाली फेकण्यात आलं. एस्केल 28 मध्ये, बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्याचं वर्णन आहे. जो आपण एदेन बागेमध्ये कोणाला पाहतो? लुसिफर सैतानाला फेकलेलं पाहतो. का? कारण तिने हृदयोन्मन झालं आणि परमेश्वराविरुद्ध तिने काय केलं? बंड पुकारलं असं म्हटलेलं आहे. आणि परमेश्वराच्या सिंहासनावरती बसायचं, म्हणजे जे सिंहासनाचं मी वर्णन केले त्या सिंहासनाच्या वर बसायचा. त्याने तो काय करत होता? प्रयत्न करत होता. 1/3 देवदूत सुद्धा त्याला सहभागी झाले, युती झाली त्यांची, बरोबर. परमेश्वराच्या ग्रुप मधून फुटले आणि युती केली त्यांनी याच्या लुसिफर बरोबर. आणि मग परमेश्वराने काय झालं? सैतानाला आणि 1/3 देवदूताला पृथ्वीवरती फेकलं. आणि मग आपण पाहतो तिथून पृथ्वी बनवली एदेन बाग मध्ये. मग पाप झालं. मग पापानंतर आपण काय बघतो? खाली नोहाचा काळ, जलप्रलय आला. मग जलप्रलयानंतर अब्रामाला परमेश्वराने निवडलं आणि अब्रामापासून मग इस्रायल राष्ट्राचा जो मार्ग होता परमेश्वरा म्हटला आता अब्राम जो आहे ना, हा 2000 वर्षानंतर अब्राम आला. त्यापासून पहिल्या आदामापासून तर अब्रामापर्यंत 2000 वर्ष. ओके. अब्रामापासून मग मोसे आला, मग निर्गम, आज्ञापालन, बाकीच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला मॅप समजून सांगतोय. आता नीट लक्षात घ्या की लुसिफरला फेकण्यात आलं तर आज्ञाभंग करणारी जी सगळी लोक आहेत ना, हे खाली अधोलोकात जातात. हे जर खाली अधोलोक दाखवले ना, दिसतंय तुम्हाला प्रत्येकाला? इथं आज्ञाभंग करणारे कुठे जातात? अधोलोकात जातात. आणि आज्ञापालन करणारे कुठे जातात? हे आज्ञापालन जे करणारे आहेत ना, हे सगळे कुठे जातात? सुखलोकात जातात. हे आज्ञापालन करणारे हे सुखलोकात. अधोलोक आणि सुखलोक हे पृथ्वीच्या खाली आहे. पहा हा सगळा स्वर्ग आहे. हा स्वर्ग आहे सगळा. मधली पृथ्वी आहे आणि खाली काय आहे? अधोलोक आहे. कळतंय तुम्हाला? पृथ्वीच्या खाली अधोलोक आहे. आणि ह्या इथं जलप्रलय नोहाचा दाखवलंय, मग अब्राम दाखवलंय, मग मोसे दाखवलंय, मग येशूचा जन्म झालाय आणि मग ओलांडणाचा सण. मी मागच्या वेळेस म्हटलं ना, सुखलोक. सुखलोकामध्ये येशू ख्रिस्त 3 दिवस राहिला आणि मग त्यांनी मंडळीला पुनर्स्थापन करून गेला, पुनरुत्थान करून कुठे घेऊन गेला? सगळे सुखलोक आहे पृथ्वीच्या खाली. ते कुठे घेऊन गेलाय? स्वर्गात घेऊन गेला. कोण? येशू ख्रिस्त. ह्यामध्ये आपण पाहतो इथं की परमेश्वरा ते काय म्हणतात की परमेश्वरा ही संपूर्ण सृष्टी तू निर्माण केली, तुझ्यामुळे घडवण्यात आलेली आणि तुझ्या इच्छेने ते सर्व झाले. म्हणजे उत्पत्ती कोणाची इच्छेने झालेली? परमेश्वराच्या इच्छेने झाली. जे उत्पत्ती झालेली, त्या मानवाची निर्मिती झाली, त्या भविष्यात झालेल्या परमेश्वराच्या इच्छेने. या संपूर्ण अध्यायामध्ये आपल्याला येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण कुठं दिसत नाही. मी तुम्हाला मागाशी काय म्हटलंय की स्वर्गामध्ये येशू ख्रिस्ताचं जे स्थान आहे ना, हे परमेश्वर दाखवते. पण इथं पहिल्यांदा परमेश्वराच्या सिंहासनाचं वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारचं परमेश्वराचं सिंहासन आहे आणि परमेश्वराचं राजासन आहे. मी तुम्हाला म्हणून सांगतोय प्रकटीकरण स्टेप बाय स्टेप शिकायचं असतं. एकदम एंट्री नाहीये. पहिल्यांदा तुम्हाला ते स्वर्गीय स्थान दाखवलंय परमेश्वराने की सिंहासन आहे. ते सिंहासन कसं भव्य दिव्य आहे ते आपण पाहिलं. मग त्याच्या खाली सराफीम पाहिले, मग त्याच्या भोवती 24 ओढे पाहिलेले आहेत आपण. मग ते मुकुट ठेवतात ते. आणि मग ते 4 प्राण्याचं परमेश्वराचं जे रूप आहे 4 प्राणी ते सुद्धा आपण पाहिलेले. इथपर्यंत झालेले आपण. अजून येशू ख्रिस्ताचं आगमन झालेलं नाहीये. आता 5व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताचं आगमन आहे. तर ते तुम्हाला 5वा अध्याय पाहूया आपण. 5व्या अध्यायात जाऊया. आता आपण पाहिलं राजासनावरती कोण बसलेलं आहे?
परमेश्वर पिता आहे आणि परमेश्वर पित्याच्या हातात काय आहे? एक गुंडाळी आहे, एक मेसेज आहे, बरोबर आहे. बरं, हातात काय आहे? पासपोर्ट लिहिलेली एक गुंडाळी. उजवा हात काय दाखवतो? सामर्थ्य दाखवतो. कुठल्या माणसाचा उजवा हात काय दाखवतो? सामर्थ्य दाखवतो, बरोबर. डाव्या हाताने माणूस काम करतो, उजव्या हाताने काम करतो. आणि ही परम पवित्र स्थानामध्ये परमेश्वराच्या उजव्या हातात ती गुंडाळी आहे, बरोबर. ती गुंडाळी परमेश्वराच्या हातात आहे आणि त्या गुंडाळीमध्ये मी पाहिली आणि गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडवायस कोण योग्य आहे असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. आता ह्या गुंडाळीमध्ये काय माहिती का? ह्या गुंडाळीमध्ये एक संदेश असेल, एखादी गुप्त गोष्ट असेल, रणनीती असेल आणि भविष्य काळातल्या घडणाऱ्या घटना आहेत. गुंडाळी पाठपोट लिहिलेली आणि ती परमेश्वराच्या हातात आहे आणि ती परमेश्वराच्या हातातून कोण समर्थ आहे? परमेश्वराच्या हातातून काय आहे? कोण समर्थ आहे? म्हणून कोण करतोय? एक बलवान देवदूत काय करतोय? पुकारा करतोय. आणि ती गुंडाळी काय केलेली? शिक्क्या मारून बंद करण्यात आलेली. कशी केलेली? शिक्क्या मारून बंद करण्यात आली. म्हणजे ती गुंडाळी कुणी वाचू शकणार नाहीये. परत एक गोष्ट लक्षात ठेवायचं की जे गुंडाळी असतात ना, हे जुन्या करारामध्ये दिलेले किंवा 2000 वर्षापूर्वी दिलेले ह्या ज्या गुंडाळी असतात ना, या गुंडाळीमध्ये मेसेज असतो, या गुप्त गोष्टी असतात, त्या संदेश असतो. आणि या गुंडाळीमध्ये अधिकार, योग्य व्यक्तीचा जो अधिकार असतो, ज्या व्यक्तीला अधिकार असतो, योग्य अधिकार असतो, किंवा आपण म्हणतो की ज्याला ते पद प्राप्त असतं, जणू ज्याचा मान सन्मान असतो एखाद्या व्यक्तीचा, या ज्याचा गौरव असतो ना, अशीच व्यक्ती ती गुंडाळी मधला सील फोडू शकतो. कळतंय तुम्हाला? तो व्यक्ती त्या लायकीचा पाहिजे, त्याचा मान सन्मान पाहिजे, त्याला गौरवण्यात यायला पाहिजे, त्याचं ते पद पाहिजे, त्याचा तो हुद्दा पाहिजे. आपण पाहतो की लष्करामध्ये म्हणा या सरकारी सरकारी गव्हर्नमेंटमध्ये असे सील मारून काय असतात? लेटर्स असतात. पण त्या पदाचा, त्या हुद्द्याचा, ज्याचा मान सन्मान आहे, तोच व्यक्ती फक्त ते सील फोडून त्यातला मजकूर वाचू शकतो. कारण ते सिक्रेट असतं, त्याला तो पद आणि हुद्दा लागतो. हे पाहतो ना आपण. आमच्या आर्मीमध्ये पण पाहिजे, आम्ही काही गोष्टी असतात ते सील करून ठेवण्यात आलेले असतात, शिक्के मारण्यात आलेले असतात की हा शिक्का फक्त योग्य प्रकारचा मान सन्मान, या गौरव असलेला अधिकारी, त्या हुद्द्याचा, पदाचा, रँकचा असलेला अधिकारीच तो होऊ शकतो. बरोबर. म्हणून आता हे तर पृथ्वीवरचं झालं, हे तर स्वर्गातलं, आणि त्या परमेश्वराच्या हातून, ते पण राजस्थानावरती बसलेला परमेश्वर आहे, त्याच्या हातून ती गुंडाळी घ्यायची आहे. सामान्य गोष्ट आहे का? नाही. पुढे वाचा. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास समर्थ नव्हता. नंबर काय लिहिलेलं इथं की स्वर्गात म्हणजे आताच आपण पाहिलं जे सराफीन, बरोबर आहे, जे सराफीन आहेत ते पण गुंडाळी घेऊ शकतात का? नाही. का? कारण बलवान देवदूत पुकारा करतोय. गुंडाळी कोण घेणार आहे? बोला. वचन सांगतोय कोणीच योग्य नाही. म्हणजे ते सराफीन योग्य आहे का? 24 वडील योग्य आहे का? वचन काय सांगताय? स्वर्गात, पृथ्वीवरती, म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गातले आध्यात्मिक घेऊ शकत नाही, वडील घेऊ शकत नाही, पृथ्वीवरचा कुठलाही माणूस सुद्धा घेऊ शकत नाही. आणि पृथ्वीवरती पण म्हटलंय. आणि अधोलोकामध्ये सैतान किंवा टिमनची शक्ती लोक सुद्धा ते गुंडाळ्या घेण्यास योग्य नाही, असं वचन सांगते. बरोबर आहे. म्हणजे ही गुंडाळी स्पेशल गुंडाळी आहे, बरोबर आहे. ज्याचा मान सन्मान, या ज्याचं गौरव झालेले असाच व्यक्ती आता एंट्री करणार आहे. कळतंय तुम्हाला? म्हणून मी म्हटलं हा नीट प्रकटीकरण वाचा. येशू पृथ्वीवरून जे स्वर्गात गेलाय ना, ते जर पाहायचं असेल तर इथं पाहा. बरोबर आहे. म्हणून मी तुम्हाला
ते रॅप्चर नाही, अजून येशूला तो अधिकार मिळायचा आहे परमेश्वराच्या उजवीकडे बसायचा. तो उजवीकडचा अधिकार कुठं पाहतो आपण? इथं पाहतोय. कळतंय तुम्हाला? जेव्हा म्हटलेलं तुम्ही की मी स्वर्गात परमेश्वराच्या उजवीकडे येशू ख्रिस्ताला बघितलेलं पाहिलं, ते पण म्हणतो ना, ते ह्या ती घटना इथं झालेली. ती गुंडाळी समजा एक गोष्ट लक्षात ठेवा, जर चौथ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये जर रॅप्चर असतं आणि येशू ख्रिस्त ऑलरेडी उजवीकडे बसलेला आहे, तर मग परमेश्वर कशाला म्हणाल, तो बालवान देवदूत कशाला म्हणाल की गुंडाळी घेण्यास कोण योग्यतेचा आहे, असं कसं म्हणाल का? आणि तो बसलेला उजवीकडे, तोच घेईल ना, तोच उघडेल ना. पण तो अजून बसलेला नाही म्हणून म्हणतोय तो. कळतंय का तुम्हाला? जर असता तर मग कशाला बोलला असतो तो बालवान देवदूत? बालवान देवदूत म्हणजे तो एवढा बलवान आहे की त्याचा एक पाय समुद्रावरती, त्या बालवान देवदूताला कुठं पाहणार आहोत आपण प्रकटीकरणाच्या 9व्या अध्यायात. तो बालवान देवदूत एवढा मोठा आहे की त्याचा एक पाय समुद्रावरती आहे, दुसरा पाय जो आहे पृथ्वीवरती आहे, आणि तो त्याचं डोकं आहे ना स्वर्गात आहे. म्हणजे केवढा बलवान देवदूत ते बघा. तो 10व्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत तो बलवान देवदूत. तो बलवान देवदूत असून सुद्धा तो गुंडाळी घेण्यास योग्यतेचा नाहीये. कसं आहे तुम्हाला? 24 वडील नाहीये, आद्य देवदूत नाहीये, पृथ्वीवरचा माणूस नाहीये. अब्राहम आहे का? नाही. मोसे आहे का? नाही. पेत्र आहे का? नाही. अधोलोकात बरं तो लुसिफर तरी आहे का? नाही. गॅब्रिएल आहे का? नाही. मिकाएल आहे का? नाही. तो ओरडून ओरडून दमला, कोणीच योग्यतेचा नाही. पुढे वाचा बरोबर. ही गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मला फार रडू आले. काय म्हणतो? मला रडू आलं. आता मला माझा प्रश्न असा आहे की का रडू आलं त्याला? बरोबर आहे. मग त्याला रडण्यासारखं काय? विचार करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, वचन ज्यावेळेस वाचताना, तुम्हाला एक सिक्रेट गोष्ट सांगतो, वचन वाचताना वचनाला क्वेश्चन करा. नाही कळलं? आता मी म्हटलं ना, मी ज्यावेळेस वाचतो ना, मला रडू आले, मला फार रडू आले म्हटले, तर मी विचारतो ह्याला का रडू आलं बाबा? कळतंय तुम्हाला? वाचनाला ज्यावेळेस प्रश्न विचारताना त्या वाचनामधूनच तुम्हाला उत्तर मिळेल. कळतंय तुम्हाला की 4 सराफीम 7 पंख का शोधत आहे? परमेश्वर सार्दिस आणि यास्पे ला स्वतःला आच्छादन का करून घेतो? पण तो भस्म करणार. म्हणजे हे हळूहळू उत्तर तुम्हाला तशातून मिळतात. कळतंय तुम्हाला? म्हणजे बलवान देवदूत जो आहे हा जो ओरडतोय आणि त्यावेळेस स्वर्ग पृथ्वी खाली कोणी गुंडाळी घेण्यास योग्य त्याचा नाहीये, हा म्हणतो आम्हाला रडू आलं. त्याला का रडू आलं? मी पाहिले, तो पहा स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले, आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्या बरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी यानंतर घडून आल्या पाहिजे त्या मी तुला दाखवू. प्रेज द लॉर्ड. काय म्हटले तर या गोष्टी ज्या घडून आल्या पाहिजे ते मी तुला दाखवू. त्या शिक्षेमध्ये पुढे घडून येणारे सर्व गोष्टी आपले भविष्यवाणी कशी करणार तुम्हाला? माझ्या दासन सेवकाला संदेश त्याला सांगितल्याशिवाय मी काही गोष्ट करत नाही असं परमेश्वर म्हणतोय. पण ही गुंडाळी स्पेशल गुंडाळी, या गुंडाळीला एकच व्यक्ती अधिकार घेऊ शकतो आणि त्याच्या मार्फतच प्रगटीकरण उघडणार आहे. म्हणून ते येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण आहे. कसे का तुम्हाला? योहान सुद्धा नायकीचं नाही, ते गुंडाळी कोण लिहितोय खरं, पण तो म्हणतो मला रडू आलं, मी पण योग्यतेचा नाहीये. बरोबर? कारण पुढची भविष्यवाणी अंधार आहे ना. मग मला कसं कळणार की स्वर्गारोहण होणार आहे? मला कसं कळणार की स्वर्गारोहण कधी होणार आहे? तिची चिन्ह काय? ते पुढे लागते सगळे. अँटी क्राइस्ट येणार आहे, नंबर 66 सिस्टीम येणार आहे, करणे वाजणार आहे, वाटे येणार आहे, येशूचं दुसरं आगमन होणार आहे. हे सगळे ते सिक्केत लपलेले.
भविष्य काळ अंधार होणार आहे जर ती कुंडळी उघडण्यास कोणी योग्यतेचं नाही. म्हणून दोनदा मला रडू आलं. प्रेज लॉर्ड. कळतंय तुम्हाला? म्हणून एवढं डीप आहे. म्हणून नीट समजून, म्हणून म्हणतो क्वेश्चन विचारा त्या वाचनाला. आणि ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन विचारताल ना, देवाचा आत्मा तुम्हाला लगेच उत्तर फेकल पाठीमागे. अभ्यास करावा लागेल पण उत्तर मात्र तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यावेळेस उत्तर मिळेल ना, ते रेव्होल्युशन तुम्ही कधीच विसरणार नाही. मला कसे मी आता फक्त वाचतोय तुम्हाला सांगतोय, वाचतोय सांगतोय का रेव्होल्युशन फिट बसलेले आहे ते. कारण ते शोधण्यातच मला माझ्या महिना गेलेले. आणि जसं असं शोधताल ना तुम्ही, ज्यावेळेस तुमचा त्या वाचनातून ज्यावेळेस रेव्होल्युशन व्हायला लागलं ना, ते कधीच तुम्ही विसरणार नाही. म्हणून प्रौढासारखं बाणा का म्हणतोय तो, की अशाच प्रकारे आपण प्रौढासारखं बोलू शकतो. वचनाला वाचायचं, वचन वाचायचं, वचन वाचायचं, वचन मनाचं नवीनीकरण करण्याचा एकच फक्त मार्ग आहे वचन. जेवढं वचन स्ट्रॉंग ना तेवढं तुम्ही स्ट्रॉंग. इथं बघा ना, वचनच सांगते आपल्याला स्वर्गामध्ये योहानासारखा सामान्य व्यक्ती परम पवित्र स्थानात जाऊ शकतो. बस तुम्हाला कळायला पाहिजे, मी सुद्धा जाऊ शकतो. उत्तर तुमचं इथंच आहे. प्रेज लॉर्ड. आणि आता तर पुढे अजून ड्रामा बाकी, अजून येशूची एंट्री पण नाही. आता येशू राज्याभिषेक होणार आहे येशूचा. आता येशूला प्रभूचा प्रभू, स्वर्ग पृथ्वी खालचा अधिकार आता येशूला मिळणार.